आयुर्वेदाच्या चिकित्सेमध्ये मुख्यतः वनस्पतींचा वापर केला जातो. या वनस्पती ह्या निसर्गात निर्माण होणाऱ्या यांचाच वापर केला जातो. त्याचं ज्ञान वाढल्यामुळं म्हणा किंवा त्याची उपयुक्तता सिद्ध झाल्यामुळं ते अशास्त्रीय पद्धतीने वापरणे किंवा ओरबाडणे अशी वाईट गोष्ट निर्माण झाली. ती दूर करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचं ज्ञान देणे, त्यांना ती वनस्पती जास्ती उपयुक्त कशा पद्धतीने होईल हे समजावून सांगणे ही आजची गरज आहे. त्या दृष्टीने भारत सरकारने नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड याची स्थापना केली असून पुणे विद्यापीठात त्याचं रिजनल केंद्र आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून ते खूप चांगलं काम करत आहेत. शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी जसं ट्रेनिंग दिलं जातं तसंच त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या वनस्पतींचा औषधी निर्माण करणाऱ्या कंपन्यांनाही माहिती दिली जाते आणि त्यामुळे निर्माण करणारा आणि वापर करणारा यांच्यामध्ये उत्तम संपर्क होतो. आता ह्या वनस्पती ह्या आयुर्वेदाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असल्यामुळं त्यांचं रक्षण करणं ही अतिशय गरज आहे आणि त्या दृष्टीने एक दोन ओळी सुचतात त्या मी सांगू इच्छितो. सर्वत्र वृक्षवल्ली फुलवू, वसुंधरेचे सौंदर्य खुलवू, आयुर्वेद सर्वांसाठी हे व्रत निष्ठेने चालवू. आयुर्वेद दिनानिमित्त शुभेच्छा.